आपण स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार ऐकले आहेत. कुणाचे आजार बरे करणे, तर कुणाला मृत्यूच्या दाढेतून परत आणणे. पण आज आपण स्वामींच्या चरित्रातली अशी एक गूढ आणि कमी ऐकलेली कथा पाहणार आहोत, जी विज्ञानालाही कोड्यात पाडते. एक अशी घटना, जेव्हा एका निर्जीव, वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्याला स्वामींच्या एका शब्दाने हिरवीगार पालवी फुटली होती. हे कसं शक्य झालं आणि यामागे स्वामींचा कोणता मोठा उद्देश होता? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेच्या शेवटी तुमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. कथा विश्वमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग अक्कलकोटच्या त्या दैवी दरबारात प्रवेश करूया. अक्कलकोटामध्ये स्वामींचा दरबार भरला होता. अनेक भक्त श्रद्धेने दर्शन घेत होते. तिथेच एक अतिशय श्रीमंत आणि गर्विष्ठ सावकार आला. त्याला स्वतःच्या पैशाचा आणि बुद्धीचा खूप अहंकार होता. त्याला वाटायचं की जगत तर्क आणि विज्ञानापुढे काहीच नाही. तो स्वामींची परीक्षा घेण्याच्या हेतूने तिथे आला होता. त्याने स्वामींना विचारले, महाराज, लोक तुम्हाला देव मानतात, पण जोपर्यंत माझे डोळे एखादा चमत्कार पाहत नाहीत, तोपर्यंत मी या भक्तीवर विश्वास ठेवणार नाही. स्वामींनी त्याच्याकडे पाहून एक रहस्यमय हास्य केले. अंगणात एक जुना, पूर्णपणे वाळलेला लाकडाचा खांब रोवलेला होता. त्यात जीवनाचा कोणताही अंश उरला नव्हता. स्वामी त्या सावकाराला म्हणाले, अरे वेड्या, जा आणि त्या वाळलेल्या लाकडाला रोज पाणी घाल. ज्या दिवशी त्याला पाने फुटतील, त्या दिवशी तुला तुझे उत्तर मिळेल. हे ऐकून तो सावकार जोरजोरात हसू लागला. तो म्हणाला, हा कसला मूर्खपणा! वाळलेल्या लाकडाला कधी पालवी फुटते का? हे अशक्य आहे. आणि तो तिथून निघून गेला. पण तिथेच उभा असलेला एक गरीब, भोळा भक्त हे सगळं ऐकत होता. त्याला विज्ञानाचे नियम माहीत नव्हते. त्याला फक्त स्वामींचे शब्द माहीत होते. दुसऱ्या दिवसापासून त्या गरीब भक्ताने न चुकता पूर्ण श्रद्धेने त्या निर्जीव लाकडाला पाणी घालायला सुरुवात केली. लोक त्याला वेडा म्हणू लागले, त्याची चेष्टा करू लागले, पण त्याची स्वामींवरची श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. आणि मग एक दिवस असं काही घडलं, ज्याने संपूर्ण अक्कलकोट हादरून गेलं. महिनाभरानंतर त्या पूर्णपणे वाळलेल्या, निर्जीव लाकडाच्या खांबाला चक्क छोटी छोटी हिरवीगार पाने फुटू लागली होती. साक्षात निसर्गाचे नियम तिथे हरले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तो गर्विष्ठ सावकार धावत तिथे आला. ते दृश्य पाहून त्याचे डोळे पाणावले आणि त्याचा अहंकार गळून पडला. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. मित्रांनो, स्वामींना यातून काय सांगायचे होते? ते वाळलेले लाकूड म्हणजे आपले दुःखी, निराश झालेले आयुष्य असते. जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, आता कोणतीही आशा उरली नाहीये, तेव्हा विज्ञानाचे आणि तर्काचे नियम बाजूला ठेवा आणि स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवा. जगासाठी जे अशक्य आहे ते पूर्ण करण्याची ताकद फक्त श्रद्धेत आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्या आयुष्यातील वाळलेल्या झाडाला पुन्हा पालवी फोडतील, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कथा विश्वला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.